नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजची व्हिडिओ अगदी भल्या पहाटे बनवत आहे। पहाटेच्या 4:30ला आपण घरातून निघालो आहोत, कारण आपल्याला आज जायचं आहे वंदे भारतने। ॲक्च्युअली व्हिडिओ बनवली होती खूप आधी, परंतु अपलोड करायला वेळ मिळाला नाही, म्हणून थोडा लेट व्हिडिओ अपलोड करत आहे। आपण घरून निघालो आहोत, 4:30 वाजले होते आणि आपल्याला जी मिळेल ती ट्रेन पकडून 6च्या आधी दादरला पोहोचायचं आहे। म्हणजे विचार करा किती लवकर निघावं लागलं असेल, पण तरीसुद्धा आम्हाला लेट झालंच नेहमीप्रमाणे आणि आम्ही घाई गडबडीमध्ये पोहोचलो बसेस स्टेशनला। तिकडून पटकन तिकीट काढलं आणि ट्रेन पकडली। जी ट्रेन पकडली ती अगदी डॉट दादरला पोहोचणारी होती, कारण आपल्याला पकडायची होती वंदे भारत। प्लॅटफॉर्म नंबर 5 वरून वंदे भारत सुटणार होती आणि दादरवरून वंदे भारत होती 6:30ला सकाळी। सो अगदी कट टू कट पोचलो, कारण आनंद सांगतो की नाही आपली ट्रेन सुटणारच आहे। म्हटलं नाही, आपल्या ट्रेन मिळणारच आहे आणि आम्ही अगदी परफेक्टली पोचलो। आणि थोडी लेट झाली होती ट्रेन। शिर्डीला बऱ्याच वेळा जाणं होतं, पण बाय रोड। म्हटलं आता वंदे भारत चालू झाली आहे तर वंदे भारतचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी म्हणून आम्ही वंदे भारतने शिर्डीला गेलो। परंतु खूप अप्रतिम अनुभव आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। खूप रोमांचक असा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। वंदे भारतचा तर अनुभव आहेच, परंतु आम्ही शिर्डीला ॲक्च्युली कुठे गेलेलो त्याचा एकदम सुंदर असा अनुभव तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। त्यामुळे नक्की ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। वंदे भारतचं जे तिकीट आहे ते आम्ही ऑनलाईन काढलं होतं आणि तिकिटाचं म्हणायचं झालं तर EC आणि CC असे दोन्ही कंपार्टमेंटमधून आम्ही ट्रॅव्हल केलं। जाताना EC घेतलं, म्हटलं दोन्ही ह्याचा आपण ट्रॅव्हल करूया आणि दोन्हीचा अनुभव जो काय आहे तो शेअर करूया। अगदी 10 ते 15 मिनटं वेटिंग केल्यानंतर लगेच वंदे भारत आली आणि वंदे भारतचा जो होल्ड आहे तो दादर स्टेशनला फक्त 2 मिनिटाचा आहे। त्यामुळे जर तुम्ही ट्रॅव्हल करायचा विचार करत असाल तर वेळेच्या एक 10 ते 15 मिनटं आधीच स्टेशनला येण्याचा प्रयत्न करा। तिकीटवर कंपार्टमेंटचा नंबर जो असतो तो लिहून येतो, त्यानुसार तुम्हाला कळेल। आणि इथे स्टेशनवरती सुद्धा वरती नंबर ब्लिंक होत असतो, सो तिकडून तुम्हाला कळेल की कुठला आपला कंपार्टमेंट आहे। तिकीटची जर प्राईस कोणाला हवी असेल तर ECची प्राईस आहे 1840 रुपये 1840 आणि CCची प्राईस आहे 975 975 रुपये। ऑनलाईन सगळं अवेलेबल आहे, पण जे कोण व्हिडिओ बघतात त्यांना माहिती देण्यासाठी मी सांगते आहे। आणि EC जो आहे तो थोडा कम्फर्टेबल आहे। एका ह्याच्यामध्ये 2 चेअर असतात आणि दोन्ही चेअर कम्फर्टेबल आहेत आणि त्या मूव्ह होतात आणि थोडं चांगलं आहे। पण जर तुम्ही छोट्या बाळाला वगैरे घेऊन ट्रॅव्हल करत असाल तर थोडंसं इनकन्व्हिनियंट होऊ शकतं किंवा थोडंसं अनकम्फर्टेबलसुद्धा होण्याची शक्यता आहे। जरी म्हटलं तरीसुद्धा एवढं एकदम प्रशस्त अशा सीट नाही आहेत। अगदी 2 मिनिटामध्ये ट्रेन सुटली। सकाळी 6:30 वाजता दादरवरून जी ट्रेन सुटते ती 11:30ला श्रीनगर शिर्डी ह्या स्टेशनवरती पोचते। मध्ये आपल्याला दादर टू श्रीनगर 5 स्टॉप लागतात। दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड आणि श्रीनगर असे टोटल 5 स्टॉप लागतात। तिकीट घेतानाच व्हेज नॉनव्हेज फूड जे काय आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता। त्यानुसार नाश्ता आणि तुम्हाला जेवणसुद्धा जे आहे ते मिळून जातं आणि ते तिकीटच्या रेटमध्येच आपण इन्क्लूड करून घेऊ शकतो। चला तर हे बघा, ठाणे स्टेशन आलं आहे। प्रॉपर विंडो सीट असल्यामुळे खूप छान असा व्ह्यू मला मिळाला। तुम्ही पण एन्जॉय करा। त्यानंतर थोड्या वेळाने नाश्ता आला, त्यामध्ये भरपूर सारे पदार्थ होते। म्हणजे उपमा होता, एक कचोरी होती, केक होता, दही होती, केळी होती, पराठे होते, त्याचप्रमाणे हे एक ज्यूस होता कुठला तरी, असे भरपूर सारे पदार्थ होते। नाशिक लागल्यानंतर इथे खूप सारी शेती दिसते आणि इथे खूप सारे रंगीबेरंगी फुलं दिसतात। इतकं सुंदर वाटत होता हा व्ह्यू। झेंडूची पिवळी आणि केशरी फुलं ही आहेत ती इथे दिसत आहेत, खूप सुंदर। त्याचप्रमाणे आपल्याला द्राक्षाचे वेल सुद्धा दिसत आहेत, तुम्ही बघू शकता। खूप सुंदर वाटत होतं।
त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता ट्रेनमध्ये एक स्क्रीन आहे आणि त्यावरती दिसत आहेत कुठले कुठले स्टेशन्स आहेत आणि आता कुठले स्टेशन गेलेत, कुठले स्टेशन येणार आहेत, किती किलोमीटर लास्ट स्टॉप येण्यासाठी आहे, हे सर्व इथे दिसत आहे। त्याचप्रमाणे इथे व्हिडिओसुद्धा प्ले होतात वेगळ्या वेगळ्या, हे बघा ह्या प्रकारे। चला तर आता आपण पोहोचलो आहोत साईनगर शिर्डी ह्या स्टेशनला आणि ट्रेन तुम्ही बघू शकता पूर्ण खाली झाली आहे। ही जी ट्रेन आहे ही संध्याकाळपर्यंत इथेच थांबून राहते। आता बाहेर पडल्यानंतर सर्वजण ह्याचे कंपार्टमेंट बंद केले जाणार आणि ही पूर्ण दिवस इथेच राहणार। संध्याकाळी ह्याच ट्रेनने आपल्याला रिटर्न जायचं आहे। आता बघा आपण स्टेशनवर उतरलो आहोत। शिर्डीला जाण्यासाठी आपल्याला जिना क्रॉस करून ह्या साईडला यावं लागतं आणि हे बघा तुम्ही बघू शकता श्रीनगर शिर्डी असं हे स्टेशनचं नाव आहे। स्टेशन खूप छान आहे, प्रशस्त आहे। स्टेशनमधनं बाहेर पडल्याच तुम्हाला इथून ऑटो मिळतील ज्या तुम्हाला साईबाबा मंदिरामध्ये किंवा साई तीर्थ थीम पार्कला घेऊन जातील। आपण पण शिर्डीला त्याचसाठी आलो आहोत। आपण शिर्डीला साईबाबांचे दर्शन तर घेणारच आहोत, परंतु आज आपला हेतू येण्याचा वेगळा होता, तो म्हणजे साई तीर्थ थीम पार्क। हा अनुभव खूप अप्रतिम असा अनुभव आहे आणि तो तुम्हाला मी आज माझ्या व्हिडिओच्या मार्फत दाखवणार आहे। तुम्ही नक्कीच हा अनुभव घ्या। ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी नक्की विजिट करा साई तीर्थ थीम पार्कला। नाही जर पॉसिबल आहे तर नक्की ही व्हिडिओ बघा, परंतु जर तुम्हाला रोमांचकारी जर अनुभव घ्यायचा असेल तर नक्की 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 तुम्ही साई तीर्थला भेट द्या। 10 ते 15 मिनिटाच्या ट्रॅव्हलने आपण पोहोचलो आहोत साई तीर्थ थीम पार्कला। तुम्ही बघू शकता इतकं सुंदर हे थीम पार्क बनवलं आहे आणि ह्याच्या ऑपोजिटलाच आहे वेट एन्जॉय वॉटर पार्क। ते बघा तुम्ही बघू शकता, हे सुद्धा अगदी समोरच आहे हे। चला तर आता आपण एंट्री घेऊया। साई तीर्थ थीम पार्क शिर्डी असं बाहेर लिहिलेलं आहे। इथून बाजूलाच तिकीट काउंटर आहे, तिकडून तुम्ही गेल्यानंतर सुद्धा तिकीट घेऊ शकता किंवा मग तुमच्याकडे जे तिकीट आहे ते दाखवून तुम्हाला हाताला एक स्ट्रिप बांधली जाते। ह्यामध्ये 4 शो आहेत आणि त्या 4 शोची नावं ह्यामध्ये लिहिलेली असतात त्या स्ट्रिपवरती आणि जेव्हा तुमचा एखादा शो पूर्ण होतो तेव्हा ह्याच्यावरती टिक केलं जातं। अशा प्रकारे ही स्ट्रिप आहे, म्हणजे पुन्हा डबल कोणी एखाद्या शोमध्ये जायला नको अशासाठी। ओम साईराम, थँक्यू। खूप छान अरेंजमेंट आहे, क्लिनिंग एकदम सुंदर आहे, सगळीकडे एकदम छान क्लीन आहे। त्यानंतर हे दादांना आम्ही विचारलं कुठे जायचं आहे कसं काय ते, तर त्याने आम्हाला गाईड केलं कुठे जायचं आहे कसं, आणि त्यांना विचारलं की फूड वगैरे अवेलेबल आहे का मध्ये, आपण लहान मुलांना बॅगेजमध्ये वगैरे घेऊन येत होते, तर ते बोलले हो काही हरकत नाही, फूड तुम्ही घेऊन जाऊ शकता, पाणी घेऊन जाऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। थीम पार्कमध्ये एकूण 4 शो आपल्याला बघायला मिळतात। जो पहिला शो जो आहे तो इथे खाली ग्राउंड फ्लोअरला आहे आणि वरती सुद्धा थिएटर वगैरे आहे, त्यामुळे इथे लिफ्टसुद्धा अवेलेबल आहेत, कारण बरेचसे एजड लोक इथे येत असतात, त्यांच्यासाठी व्हीलचेअरसुद्धा अवेलेबल आहेत। इथे एंट्रन्समध्येच खूप सुंदर असा गणपती बाप्पाचा स्टॅच्यू होता आणि तो छान अशा नटबोलने बनवलेला होता, इतका सुंदर वाटत होता। तुम्ही बघू शकता किती सुंदर बनवला आहे। चला तर आपल्याला इथून एंटर करायचं आहे। तीर्थयात्रा ह्या आपल्या पहिल्या शोमध्ये आपण एंटर करत आहोत। इथे बाहेर वॉललाच इतकी सुंदर पेंटिंग काढली आहेत की मधला जो अनुभव आहे तो अगदी रोमांचकारक आहे। ह्या तीर्थयात्रेचं मी पूर्ण शूटिंग केलं आहे आणि हे पूर्ण शूटिंग तुम्हाला अवेलेबल होईल, पूर्ण व्हिडिओ बघा। हे बघा, वेलकम टू टेम्पल राईड। इथे एक छोटी गाडी आहे आणि आपल्याला त्यामध्ये बसून पूर्ण राईड करायला मिळणार आहे आणि तीर्थयात्रा अनुभवायला मिळणार आहे। तुम्ही सुद्धा अनुभव घ्या। भारतवर्ष के प्रमुख तीर्थ स्थलों की यात्रा में आपका स्वागत है। आज हम उन अद्भुत मंदिरों का दर्शन करने जा रहे हैं जिनका निर्माण आज से सदियों पहले हमारे पूर्वजों ने किया था। तो आइए इस यात्रा का प्रारंभ महानगरी मुंबई से करते हैं। पूरे देश से यहाँ लोग आते हैं और ये नगरी किसी को नाराज नहीं करती। गेटवे ऑफ इंडिया, भारत का ये प्रवेश द्वार इस समुद्र के तट पर 100 से भी ज्यादा सालों से खड़ा है। बाबा पण गेलेला गेटवेला। यहाँ के जो प्रमुख मंदिर हैं उनमें से एक है श्री गणेश जी का श्री सिद्धि विनायक मंदिर।
तो पहले दर्शन करते हैं श्री गणेश जी के और दर्शन करने के साथ ही साथ ले लेते हैं गणपति बाप्पा का आशीर्वाद भी। काय सुंदर अंगावर काटा येतो रे। इस मंदिर का निर्माण श्रीमती देवबाई पाटिल ने 16 नवंबर सन 1801 में करवाया था। ये मंदिर और ये देवता यहाँ आने वाले किसी भी श्रद्धालु को निराश नहीं करते और सबकी मनोकामना पूरी करते हैं। मुंबई से अब सीधे चलते हैं गुजरात। भगवान श्री कृष्ण का ये प्राचीन द्वारकाधीश मंदिर 2000 वर्षों से अधिक समय से यहाँ बसा हुआ है। मान्यता ये है कि द्वारका नगरी में भगवान श्री कृष्ण का निवास ठीक इसी स्थान पर हुआ करता था। गोमती नदी के किनारे बसे इस मंदिर के 2 द्वार हैं, मोक्ष द्वार और स्वर्ग द्वार। 4 धामों में से एक है ये द्वारकाधीश मंदिर। हर साल यहाँ कृष्ण जन्म का उत्सव बड़े धूमधाम से मनाया जाता है। बाबू नमा नमा कर दे। अब हमारी यात्रा नर्मदा के उस पार उत्तर दिशा में होगी। हम वाराणसी नगरी से होते हुए दर्शन करने जाएंगे 4 धामों में से एक और धाम श्री केदारनाथ जी के। केदारनाथ शिव जी का मंदिर है। इसे खुद पांडवों ने बसाया था ऐसा माना जाता है। आज का जो मंदिर है उसकी रचना 1200 साल पुरानी है। इस मंदिर के द्वार हर साल केवल अक्षय तृतीया से कार्तिक पूर्णिमा तक यानी लगभग 6 महीने खुले रहते हैं। बद्रीनाथ आलो आपण। हिमालय के गढ़वाल क्षेत्र की पहाड़ियों में बसा बद्रीनाथ जी का मंदिर भी लगभग 3000 वर्ष पुराना है। सुंदर केलाय रे। भगवान विष्णु के इस मंदिर का उल्लेख महाभारत, भागवत पुराण, पद्म पुराण इन सभी ग्रंथों में पाया जाता है। तो आइए दर्शन करते हैं श्री बद्रीनाथ जी के। नमस्कार करा लो। पंढरपुर। सदियों से लाखों करोड़ों लोग आषाढ़ी एकादशी के दिन भगवान के दर्शन के लिए महाराष्ट्र के पंढरपुर पहुंचते हैं। रियल घेतल्यात ना भारी। भगवान विठ्ठल की इस वारी को कौन नहीं जानता। हो बाळा बोल ना। 800 साल पुराना ये मंदिर भक्त पुंडलिक की भक्ति का प्रमाण भी है और महाराष्ट्र की संत परंपरा का आधार भी। महाराष्ट्र से अब सीधे चलते हैं जिंदा दिल पंजाब के स्वर्ण मंदिर।
सिखों के चौथे गुरु श्री गुरु रामदास जी ने ये मंदिर 1577 में बनवाया था और 18वीं सदी में महाराजा रणजीत सिंह जी ने 750 किलो स्वर्ण अर्पण करके दरबार साहिब को सोने से सजाया था। ये अकाल तख्त है और ये है गुरु ग्रंथ साहिब। वाहे गुरु जी दा खालसा, वाहे गुरु जी दी फतेह, जो बोले सो निहाल, सत श्री अकाल। हमारा अगला पड़ाव है पुरी का जगन्नाथ मंदिर, जिसमें बसे हैं साक्षात भगवान श्री कृष्ण यानी जगन्नाथ, बलभद्र यानी बलराम और सुभद्रा। भगवान जगन्नाथ का ये मंदिर सुप्रसिद्ध 4 धामों में से एक है और 4 धाम की यात्रा की शुरुआत भी यहीं से की जाती है। सन 1174 में कलिंग देश के राजा अनंत वर्मा ने इस मंदिर का निर्माण करवाया था और तब से भगवान जगन्नाथ की रथ यात्रा पूरे विश्व में विख्यात है। हम चलते हैं दक्षिण भारत के मीनाक्षी मंदिर की ओर। ओह माय गॉड, काय सुंदर बनवलं यार। मीनाक्षी जो देवी पार्वती का रूप है, उनके मंदिर का ये 1000 स्तंभों का दालान है। सुंदर है ना। 2500 वर्ष पुराने इस मंदिर के 50 मीटर ऊंचे 14 गोपुरम वास्तुशिल्प के सौंदर्य का प्रतीक है। इस मंदिर में 33,000 मूर्तियां हैं और यहाँ दर्शन के लिए रोज 15,000 से भी अधिक भक्त आते हैं। आंध्र प्रदेश की चित्तूर की ये पहाड़ियाँ हमें पहुँचाएंगी भारत के सबसे प्रसिद्ध मंदिर तिरुपति बालाजी के दर्शन के लिए। 1700 साल पुराना ये मंदिर हमारे प्राचीनतम मंदिरों में से एक है। इस मंदिर में संस्कृत, तेलुगु, तमिल और कन्नड़ भाषाओं में इतिहास बताने वाले 640 शिलालेख हैं और 70,000 से भी अधिक भक्त यहाँ प्रतिदिन श्री बालाजी का दर्शन करने आते हैं। तो आइए हम भी श्री बालाजी के दर्शन करके उनका आशीर्वाद प्राप्त करते हैं। अब इस तीर्थ यात्रा के समापन का समय आ गया है, पर इसे समाप्त करने से पहले चलते हैं शिरडी और ले लेते हैं साईं बाबा का आशीर्वाद। यही वो 100 साल पुरानी शिरडी है, हमारे साईं की शिरडी। तो अब अनुमति दें, साईं बाबा के आशीर्वाद के साथ इस तीर्थ यात्रा का समापन करते हैं। हमें आशा है कि आपकी ये यात्रा सफल हुई और आप हमें फिर से आपकी सेवा करने का मौका जरूर देंगे। नमस्कार। कसा वाटला हा शो नक्की कमेंट करा। त्यानंतर लगेचच दुसरा शो होता, तो होता थिएटरमध्ये आणि आपल्याला जायचं होतं वरती। हे बघा, आता आपण वरती आलो आहोत आणि इथून
ही एक अशी क्लूची लाईन आहे, तिकडून आपल्याला जायचं आहे. आणि इकडचा हा जो शो आहे हा 3D मध्ये आहे. तुम्ही थिएटरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 3D गॉगल प्रोव्हाइड केले जातात आणि तुम्हाला जिकडे सीट मिळेल तिकडे तुम्ही बसू शकतात. तीर्थयात्रा बघत असताना खरंच अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. त्याचप्रमाणे हा जो शो आहे हा एकदम हाय लेवलचा शो आहे. हा 3D मूवी आहे. हा आहे लंका दहन. ज्याप्रमाणे हनुमान उडतो त्याप्रमाणे आपण उडतोयत असं फील ह्या मूवीमध्ये येतं. मूवी चालू असताना शूट करण्याची परमिशन होती म्हणून मला शूट करता आलं नाही, परंतु तुम्हाला लंका दहनाचा रोमांचकारक अनुभव घ्यायचा असेल तर नक्की ही मूवी अटेंड करा. खूप अप्रतिम अनुभव होता. त्यानंतरचा शो होता सबका मालिक एक. यामध्ये नेहमी जी TV वरती मूवी दाखवतात ती मूवी इथे आपल्याला दाखवणार होते थिएटरवरती. तो सुद्धा अनुभव चांगला होता. त्यानंतर थिएटरमधनं बाहेर पडल्यानंतर इथे सुद्धा साईबाबांची एक छान अशी मूर्ती बनवली आहे. त्यानंतरचा चौथा शो होता द्वारकामाई. ह्यामध्ये स्टॅच्यू ठेवले आहेत आणि त्या स्टॅच्यूंचा आपल्याला एक छान असा शो दाखवणार आहे. इथे सुद्धा मोबाईल अलाउड नव्हता म्हणून मला शूट करता आलं नाही. त्यानंतर सगळे शो संपल्यानंतर आपण बाहेर आलो आणि बाहेर इथे छान असं हे आणखीन एक ॲथलेटिक्स शो बघायला मिळाला. तो सुद्धा खूप सुंदर होता. तो सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि इथे बाहेरच एक रुबिक क्यूब जे असतात आपले क्यूब्स जे आपण सॉल्व्ह करतो त्याच्यापासून साईबाबांचं एक छान असं पिक्चर बनवलं आहे. तुम्ही बघू शकता. हे किती भव्य दिव्य असं मोठं पिक्चर होतं आणि किती सुंदर बनवलं होतं. आणि बघा ह्याची इन्फॉर्मेशन इथे दिली आहे. ह्यामध्ये 4212 इतके रुबिक क्यूब्स लागले आहेत आणि ते बनवलं आहे चिन्मय प्रभू ह्या आर्टिस्टने. किती सुंदर बनवलं तुम्ही बघू शकता. हे बघा कसं बनवलं त्याची सुद्धा इथे व्हिडिओ त्याने दाखवली आहे. त्यानंतर इथे बरीचशी बाहेर शॉप आहेत वेगळी. तिकडून तुम्ही वेगवेगळ्या काही गोष्टी आहेत ज्या हँडमेड वगैरे आहेत त्या घेऊ शकता. आणि इथे छान फाउंटन वगैरे सुद्धा आहे. तुम्ही इथून फोटो वगैरे सुद्धा काढू शकता. खूप सुंदर आहे. त्यानंतर इथे कॅन्टीनसुद्धा आहे. तिथून सुद्धा तुम्ही खाण्यासाठी वगैरे घेऊ शकता. अगदी स्वस्त आणि छान असं कॅन्टीन आहे. अगदी हायजेनिक फूड होतं इथे. आणि बघ सुंदर असा हा फाउंटन आहे. नंतर आपण एक्झिट केलं आणि बाहेर येऊन पुन्हा तुम्ही बाहेरसुद्धा इतकं छान त्यांनी हे बनवलं आहे. तिकडे सुद्धा तुम्ही फोटो किंवा व्हिडिओज घेऊ शकता. साई तीर्थवरती असलेलं जे चक्र आहे ते आहे 10 रुपयाच्या नोटवरती असलेलं हे चक्र. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. आम्ही तिथेच नाश्ता केला साई तीर्थमध्ये जे रेस्टॉरंट आहे तिकडेच. आणि तिकडून रिक्षा पकडून आम्ही गेलो शिर्डीच्या मंदिरामध्ये. कारण संध्याकाळी आपल्याला पुन्हा ट्रेन पकडायची होती. ते दादा इतके चांगले होते की त्यांनी आम्हाला मंदिरामध्ये नेलं. आम्ही मुखदर्शनच घेतलं परंतु ते आमच्यासाठी थांबले आणि पुन्हा त्याने आम्हाला रिटर्न स्टेशनला सोडलं. आम्ही पुन्हा स्टेशनला आलो. आम्ही आलो तर ट्रेन सुटण्यासाठी अर्धा तास होता. मग आम्ही स्टेशनवरच थोडा वेट केलं कारण ट्रेनचा टाईम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ट्रेनचे डोअर ओपन केले जात नाही. अगदी त्या टाईममध्येच ओपन केले जातात. आता आपण येणार होतो CCने. सो मी तुम्हाला CCचा कंपार्टमेंट दाखवत आहे.
हे बघा इकडे एका वेळेस एका साईडला 3 आणि एका साईडला 2 अशा सीट असतात. ह्या सीट ॲडजस्टेबल नसतात आणि ह्या सीट ECच्या सीटपेक्षा थोड्या छोट्या असतात, त्यामुळे थोडं अनकम्फर्टेबल असतात. ट्रेन शिर्डी श्रीनगरवरून 5:45ला सुटते आणि दादरला 10:50ला पोचते. थोडं फार टाईम पाठीपुढे होतं. दादरला 11पर्यंत पोचलो. त्यानंतर घरी जायला 12-12:30 झाले, कारण आपल्याला दादरवरून पुन्हा वसई गाठायचं होतं. चला तर मी व्हिडिओ इथेच संपवत आहे. शेवटला काही फोटो शेअर करत आहे आणि तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ती मला प्लीज कमेंटद्वारे कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. चला बाय बाय.